या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे मेंबर, जनाब सर, सेक्रेटरी, प्रिन्सिपल मॅडम, सर्व स्टाफ, सकाळी आल्यापासून अगदी सुरुवातीपासून आजच्या जाण्याच्या वेळेपर्यंत खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. चांगल्या गोष्टी बऱ्याच पाहायला मिळाल्या. मुख्याध्यापक मॅडमकडून आम्हाला बरंच काही शिकायला सुद्धा मिळालं. असं काही नाही, प्रत्येक माणूस काही परिपूर्ण असतो असं नाही, बरोबर. तर नवीन गोष्टी काही शिकायला मिळाल्या. याच्यामध्ये तुमची शाळा मी सुरुवातीलाच सांगून टाकतो की श्रेणीमध्ये 100% येणार. त्याचा फायदा भविष्यात निश्चित तुम्हाला होणार आहे. काही त्रुटी आहेत आणि त्या काही ज्यांच्याकडून काही त्रुटी राहिलेल्या नाही, त्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत ते आपल्याकडून राहिलेले आणि त्यासुद्धा तुम्ही पूर्ण करण्याच्या मार्गावर आहात. कन्स्ट्रक्शन बघितलं, त्याचं डिझाईन वगैरे सगळं बघितलं तर चांगली गोष्ट आहे. मी सुरुवातीलाच मॅडमना सांगितलं की कार्यक्रमाला जरूर आम्हाला बोलवा, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी आम्हाला मिळावी. तर याच्यामध्ये काही किरकोळ त्रुटी आहेत आणि त्या आपल्या कन्स्ट्रक्शन बाबतीतल्याच आहेत, बाकी काही त्रुटी नाहीत. नवीन इमारतीमध्ये गेल्यानंतर मग त्या सगळ्या सुविधा होतील. तर तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुढील कार्यासाठी. लवकर तिकडे शिफ्ट व्हावं आणि एकंदरीत संपूर्ण टीमवर्क असल्याशिवाय हे काम होत नाही. आणि हे टीमवर्क अतिशय सुंदर, अप्रतिम पाहायला मिळालं सकाळपासून. आणि हे टीमवर्क असंच नेहमी राहावं. आणि टीचिंग सुद्धा आम्ही बघितलं, मॅडमनी पाठ सुद्धा लेसन चांगला घेतला. तर सर्वांना या शाळा सिद्धी मूल्यमापनाच्या निमित्तानं इथं येण्याचा योग आला. तुम्ही आमचा आदर सत्कार केला, आम्हाला चांगली सुविधा उपलब्ध करून दिली, याबद्दल तुमचं शतशः आम्ही ऋणी आहे. आणि असंच ओळख यापुढे तुम्ही ठेवावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मला शेवटी बोलायचं आहे.